नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण पंचायत समितीच्या सभापतीपदी महेश म्हात्रे, उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड। उरण तालुक्यातील पंचायत समितीच्या सत्तेवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता सभापतीपदी महाविकास आघाडीच्या शेकापचे महेश म्हात्रे आणि उपसभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे। पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी दिनांक 11 मार्च रोजी संपन्न झाली। पंचायत समितीत शेतकरी कामगार पक्षाकडे 4 सदस्य तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 3 सदस्य आहेत। त्यामुळे आघाडीच्या ठरलेल्या वाटाघाटीनुसार सभापतीपद शेतकरी कामगार पक्षाकडे तर उपसभापतीपद शिवसेना उभाटा गटाकडे गेले आहे। सभापती पदासाठी शेकापचे ज्येष्ठ सदस्य महेश म्हात्रे तर उपसभापती पदासाठी शिवसेना उभाटा गटाचे सदस्य परेश ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडणूक बुधवारी दुपारी 2 वाजता पार पडले असून उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले आहे। यावेळी त्यांनी सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन केले। शासनाच्या वतीने गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नायब तहसीलदार रवींद्र सानप, विस्तार अधिकारी विनोद मिंडे उपस्थित होते। निवड होताच शिवसेना रायगड जिल्हा तथा माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील, कामगार नेते तथा शेकाप तालुका चिटणीस रवी घरत, तालुका संघटक BM डाकी, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रुपेश पाटील, काका पाटील, अनंत घरत, भारतराज थळी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सभापती महेश म्हात्रे व उपसभापती परेश ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।